देशात एखादी दहशतवादाची घटना जर घडली तर त्याचा परिणाम काय होतो? काही लोक ठार होतात. देशाच्या जनमानसाला त्याचा जबरदस्त हादरा बसतो. परंतु याचे जे काही परिणाम असतात ते अत्यंत तात्कालिक असतात. काही महिन्यांनी ही घटना विसरली जाते आणि पुन्हा जनजीवन सुरळीत होतं. परंतु धर्मांतराचं तसं नाही आहे. धर्मांतरामुळे देशाचं भवितव्य, देशाचं भविष्य बदलू शकतं. उत्तर प्रदेश हे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने सुद्धा आणि आकाराच्या दृष्टीने सुद्धा. देशाच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती असतील हे ठरवतं कोण? उत्तर प्रदेश ठरवतो. त्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये जर जनसंख्येचं गणित बदललं, इकडची डेमोग्राफी जर बदलली तर त्याचा थेट परिणाम देशाच्या राजकारणावर होऊ शकतो. हे षडयंत्रकार्यांना माहिती आहे आणि म्हणून गेली अनेक वर्ष, अनेक दशकं या राज्याची डेमोग्राफी बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि याच्यासाठी पुढची 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष थांबण्याची यांची तयारी आहे. कारण यांचं जे लक्ष आहे 2047 पर्यंत देशामध्ये शरिया लागू करायचं, इथे इस्लामिक सत्ता आणायची आणि या षडयंत्रासाठी हे सगळं चाललेलं आहे.